आपण कथालेखक शंकर पाटील यांच्याबद्दल माहिती अभ्यासणार आहोत. मराठीतील ग्रामीण कथालेखक म्हणून शंकर पाटील आपणास परिचित आहेत. मराठी साहित्याच्या क्षेत्रात ग्रामीण साहित्याचे नवे दालन उघडण्यास ज्या लेखकांचा हातभार लागला होता, अशा लेखकांपैकी ते एक होत. त्यांचे संपूर्ण नाव शंकर बाबाजी पाटील असे होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पट्टणकडोली या गावी 8 ऑगस्ट 1926 रोजी झाला. शंकर पाटील यांचे शिक्षण तारदाळ, गडहिंग्लज व कोल्हापूर या गावी झाले. त्यांनी BA BT पर्यंत शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी रयत शिक्षण संस्थेत काही वर्षे शिक्षकाची नोकरी केली. पुढे 1957 मध्ये त्यांची आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर नियुक्ती झाली. शंकर पाटील हे कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये शिकत असतानाच त्यांनी कथालेखनाला सुरुवात केली होती. वळीव हा त्यांचा पहिला कथासंग्रह 1958 मध्ये प्रसिद्ध झाला. त्यानंतर त्यांनी एकापेक्षा एक सरस अशा कथा लिहून वाचकांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करून घेतले. 1960 पासून त्यांच्या कथालेखनाला विशेष बहर आला. त्यांचे अनेक कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. प्रयोगशीलता हे शंकर पाटलांच्या लेखनाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जाई. कथालेखनात सतत नवनवे प्रयोग करून त्यात नाविन्य आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ग्रामीण समाजाचे हुबेहूब चित्रण मोठ्या बहारीने आणि काहीशा विनोदी ढंगात करण्यात पाटलांचा हातखंडा होता. ग्रामीण माणसाचा मूळचा साधा सरळ स्वभाव, पण परिस्थितीने त्याच्यात आणलेला बेरकीपणा, राजकारणामुळे ग्रामीण जीवनात होऊ लागलेले परिवर्तन या सर्वांचे त्यांनी अतिशय आकर्षक शैलीत वर्णन केले. ग्रामीण जीवनाचा आणि तेथील माणसाचा अचूक वेध घेण्याची क्षमता त्यांच्या लेखणीत होती. शंकर पाटलांनी वगनाट्य, चित्रपट कथा, कादंबरी इत्यादी वाङ्मय प्रकारही प्रभावीपणे हाताळले. त्यांनी गल्ली ते दिल्ली, कथा अकलेच्या कांद्याची, लवंगी मिरची कोल्हापूरची ही वगनाट्ये लिहिली. याशिवाय मराठीतील अनेक चित्रपटांच्या कथा, पटकथा व संवादही त्यांनी लिहिले. त्यांच्या कथा व संवाद असलेले काही महत्त्वाचे चित्रपट: एक गाव, 12 भानगडी, केला इशारा जाता जाता, पिंजरा, डोंगरची मैना, गणगवळण, पाहुणी, भोळी बाबडी, चोरीचा मामला इत्यादी. शंकर पाटील यांच्या काही कथासंग्रहांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कारही लाभले. त्यांच्या अनेक कथांची निरनिराळ्या भारतीय भाषांत भाषांतरे झाली आहेत. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने मराठी विषयासाठी विशेष अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती केली होती. सन 1985 मध्ये नांदेड येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. गेल्या काही लेखनसंपदा: वळीव, भेटीगाठी, आभाळ, धिंड, ऊन, वावरी शेंग, खुळ्याची चावडी, पाहुणी, फक्कड गोष्टी, खेळखंडोबा, राजमहालामध्ये सरपंच इत्यादी कथासंग्रह. टारपुला ही कादंबरी प्रसिद्ध आहे. धन्यवाद.